नमस्कार. टुडे मराठी रघु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार. होय, आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींनो, ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेला. सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही. दरम्यान आता गौरी पूजन निमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे 2-3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल, त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. मंत्री अदिती तटकरे लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार 26 लाख महिलांचे अर्ज हे बाद झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेतून बाद केले जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करत असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.